नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी नागरिकशास्त्र यामध्ये आपले संविधान बघा. या अनुषंगानं यावर्षी आपण खालील प्रकरणांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये पहिलं प्रकरण आहे आपल्या संविधानाची ओळख. दुसरं संविधानाची उद्देशिका. तिसरं प्रकरण आहे संविधानाची वैशिष्ट्ये. चौथं प्रकरण आहे मूलभूत हक्क भाग 1. पाचवं प्रकरण आहे मूलभूत हक्क भाग 2 आणि 6वं प्रकरण आहे मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये. विद्यार्थी मित्रो, इयत्ता 6वीमध्ये आपण नागरिकशास्त्रामध्ये आपले स्थानिक शासन या अनुषंगानं आपण आपले समाज जीवन, आपल्या समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था तसेच शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा प्रशासन या विषयीचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेलं होतं. त्याच्याच अनुषंगानं थोडीशी आपण उजळणी करायचं आहे आणि आपल्या संविधानाची ओळख हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मुख्यतः काय काय बघणार आहोत तर संविधानाचा अर्थ, कशाला संविधान म्हणायचं याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर संविधानातील तरतुदी कोणत्या आहेत हे बघणार आहोत. प्रत्येक देशामध्ये देशपरत्वे भिन्न भिन्न संविधानाचा वापर कसा केला जातो यामध्ये मुख्यतः अमेरिका आणि इंग्लंड यांचं संविधान या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर संविधानाची गरज कशासाठी आहे, कशासाठी संविधानाची आवश्यकता आहे आणि राज्यकारभार म्हणजे काय इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा आपण की गेल्या वर्षीचं थोडंसं उजळणी म्हणून थोडे आठवूया किंवा चला थोडी उजळणी करूया हा भाग पहिल्यांदा या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये मागील इयत्तामध्ये आपण नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेचसे मुद्दे समजावून घेतले. यामध्ये आपले समाज जीवन, समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा प्रशासन, यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सर्व घटकांची माहिती गेल्या वर्षी आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. तर या नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेचसे मुद्दे आपण समजून घेतले. मग कुटुंब असेल, शाळा असेल, आपले गाव असेल, आपलं शहर असेल यांचं व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत आणि नियम पाळतो. कुटुंबामध्ये सुद्धा नियम असतात, म्हणजे कुटुंबात तसं प्रत्यक्ष नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्याने कसं वागावं याविषयीचे काही संकेत किंवा काही अलिखित नियम किंवा काही प्रथा या ठिकाणी असतात असं आपल्याला म्हणता येईल. जसं आपल्या शाळेच्या प्रवेशासंबंधी, गणवेशासंबंधी आणि अभ्यासाविषयी नियम असतात. विविध स्पर्धेचे सुद्धा काही नियम असतात, माहीत आहे तुम्हाला. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही त्या विशिष्ट नियमानुसारच चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम हे थोडेसे मर्यादित स्वरूपामध्ये असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र थोडे व्यापक असतात किंवा त्याची व्याप्ती ही थोडीशी मोठी असते असं म्हणायला हरकत नाही. आता याच अनुषंगानं तुम्हाला थोडंसं या ठिकाणी समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न
तुम्हाला विचाराविषयी वाटतात. बघा, एक प्रश्न असा आहे की देशाचा कारभार ज्या नियमांच्या किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात? याचं उत्तर कोणाला सांगता येईल बघा. आपण मगाशी बघितलं प्रस्तावनामध्ये की कुटुंबाचे सुद्धा काही नियम असतात, अलिखित नियम असतात. सदस्याने कसे वागावे, शाळेचे नियम असतात, आपण बघितलं. कुठे असतात हे? जसं देशाच्या राजकारभार किंवा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो हे नियम कुठे असतात? तर हे नियम संविधानामध्ये असतात असं म्हणायला हरकत नाही. हे नियम कोण तयार करते? त्याचं पालन करणं बंधनकारक असतं का? बरोबर आहे. सर्वांच्या दृष्टिकोनातून योग्य अशा स्वरूपाचं नियम तयार करण्याचं एक विशिष्ट समिती या ठिकाणी असते. जसं त्याला आपण संविधान निर्मिती किंवा संविधान सभा यामध्ये हे नियम तयार केलं गेलं आणि याचं पालन करणं बंधनकारक असते का? तर याचं पालन पोषण करणं किंवा पालन करणं हे बंधनकारक असते असं म्हणायला हरकत नाही. मग विद्यार्थी मित्रो, नेमकं संविधान कशाला म्हणायचं, संविधानाचा अर्थ काय आहे, तो अर्थ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कशाला संविधान म्हणायचं? बघा की देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. बघा, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो संविधान म्हणजे काय असं प्रश्न विचारला जातो 2 मार्काला. त्या प्रश्नाचं उत्तर ह्याच ठिकाणी आहे. बघा, देशाच्या राजकारभारासंबंधी किंवा कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या असतात त्याला आपण संविधान असे म्हणतो किंवा संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान देशाच्या राजकारभारासंबंधीच्या तरतुदीच्या लिखित दस्तऐवज होय. बघा, याचा अर्थ काय आहे हे तर स्पष्ट केलेलं आहे. बघा की देशाचा संविधान म्हणजे देशाच्या राजकारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेले जे कायदे आहेत हा कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. असं जर केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द करू शकते. हेच या ठिकाणी संविधानाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग या मुद्द्यामध्ये आपण काय पाहिलं पहा. पहिल्यांदा संविधान म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर या ठिकाणी जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमधूनच सरकार अस्तित्वात येते आणि या सरकारला या संविधानानुसारच राज्यकारभार करावा लागतो हे बंधन ठरवून दिलेलं आहे. संविधानास विसंगत असणारे कायदे शासनाला रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. हेच नेमकं या संविधानाच्या अर्थामध्ये आपण सांगू शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की संविधानातील तरतुदी, कोणकोणत्या तरतुदी या संविधानामध्ये आहेत हे तरतुदी या ठिकाणी सांगितले. बघा की संविधानातील तरतुदीमध्ये की संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश या संविधान तरतुदीमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच बघा की संविधानात देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. फक्त कायदे करणं एवढं नाही, या अनुषंगाने आणखीन ज्या काही बाबी असतात त्या सर्व बाबी अनेकविध बाबी असतात. उदाहरणामध्ये कोणते तर दिलेत बघा. संविधानामध्ये वेगवेगळे बाबी असतात. त्यामध्ये नागरिकत्व आहे, नागरिकांचं हक्क आहे, नागरिकांनी शासनसंस्था आहे, त्यांच्यातील संबंध आहे, शासनानं करावयाच्या कायद्याचं विषय आहे, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र असे अनेक विविध
विषय या संविधानाच्या तरतुदीमध्ये समाविष्ट केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. संविधानानुसारच राज्यकारभार करण्याचं तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलेलं आहे. बघा, संविधानानुसारच राज्यकारभार करण्याचं तत्त्व जगातील बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेलं आहे. जरी असं असलं तरी प्रत्यक्ष देशाच्या संविधानाचं स्वरूप प्रत्येक देशाच्या संविधानाचं स्वरूप मात्र वेगवेगळे असते. कारण प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा असतो, प्रत्येक देशाचं समाजरचना वेगळी असते, प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते, प्रत्येक देशामधले रूढी प्रथा परंपरा चालीरीती पद्धतीही वेगवेगळ्या असतात. यामुळं देशादेशामध्ये भिन्नता या ठिकाणी असते किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजासुद्धा आणि प्रत्येक राष्ट्राचे उद्दिष्टेसुद्धा वेगळे असू शकतात. यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न जो तो राष्ट्र या ठिकाणी करत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मग कोणत्या देशामध्ये कोणतं संविधान आहे, कसं आहे, हे बघण्यासाठी काही ठराविक 2 देशाचं, इंग्लंड आणि अमेरिका या देशाचं संविधानाचं नमुना या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे म्हणून माहीत आहे का तुम्हाला या दृष्टीनं विचारलेलं आहे. यामध्ये बघा की अमेरिका व इंग्लंड या देशाचा राज्यकारभार संविधानानुसारच चालतो, परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे. उदाहरणामध्ये अमेरिकाचं संविधान इसवी सन 1789मध्ये अंमलात आलेलं आहे आणि ते लिखित आहे. संविधान कसं आहे, लिखित आहे आणि त्यात केवळ 7च कलमांचा समावेश होतो. किती कलम आहेत? 7. आणि संविधानाची निर्मिती कधी झाली? अंमलबजावणी 1789मध्ये झाली आणि 7 कलमांचा समावेश आहे, परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालतो. हे तिथल्या संविधानाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. बघा, आता हे अमेरिकेचं संविधान आहे. अमेरिकेच्या संविधानाची निर्मिती कधी झाली म्हणून सांगितलं? 1789मध्ये. किती कलम आहेत? तर केवळ 7 कलम आहेत. आणि किती वर्ष जुनं आहे? 225 वर्ष या संविधानाची निर्मिती होऊन या ठिकाणी झालेली आहे असं म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंडचं संविधान बघा कशा स्वरूपाचं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. इंग्लंडचं संविधान पहा. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, प्रथा, परंपरा त्या परंपरेच्या स्वरूपामध्ये आढळतात. तरीसुद्धा त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. इसवी सन 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. जसं आपल्या कुटुंबामध्ये काही अलिखित नियम असतात, तसं इंग्लंडचे संविधान अलिखित स्वरूपाचं आहे, पण कारभार मात्र त्या संविधानानुसारच चालतो असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी तुम्हाला इंग्लंड आणि अमेरिका या 2 देशाचं संविधानाची माहिती दिलेली. आता या इंग्लंड देशाची संविधानाची निर्मिती कधी झाली? इसवी सन 1215मध्ये झालेली आहे. आणि हे कसं आहे? अलिखित आहे. आणि अमेरिकेचं संविधान लिखित स्वरूपाचं आहे. हे मूलभूत फरक या ठिकाणी आहे. या 2 देशांचं संविधानाबद्दलची माहिती बघितल्यानंतर तुम्हाला उपक्रम म्हणून चला शोधूया म्हणून मी तुम्हाला एक काम देणार आहे, एक कार्य देणार आहे. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयीची माहिती खालील मुद्द्याच्या आधाराने या ठिकाणी मिळवायचं आहे आणि ती माहिती लिहिण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. मग काय लिहायचं आहे? तुम्हाला आवडणाऱ्या देशाचं नाव लिहायचं आहे. त्या देशाचं संविधान केव्हा निर्माण झालं ते वर्ष लिहायचं आहे आणि त्या देशाच्या संविधानाची वैशिष्ट्ये लिहायची आहे. जसं आपण 2 बघितलं आहे, इंग्लंड आणि अमेरिका. इंग्लंडमध्ये संविधानाचं वैशिष्ट्य आपण काय सांगता येईल की 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनसुद्धा त्या संविधानानुसारच आज त्या देशाचा राज्यकारभार चालतो हे बघितलं.
आणि त्या संविधानामध्ये 7 कलमांचा समावेश होतो हे बघितलं आपण. किंवा या संविधानाची निर्मिती कधी झाली हे बघितलं 1789मध्ये. तसं इंग्लंडचं काय झालेलं आहे हे सुद्धा बघितलं. इसवी सन 1215मध्ये या संविधानाची निर्मिती मॅग्ना कार्टापासून तयार झालेलं आहे. हे एक विकसित संविधान आहे, पण इंग्लंडचं संविधान अलिखित आहे हे जसं बघितलं. तसं तुम्हाला जगामधले कोणतेही 2 देश म्हणजे एक देश जे आवडतं ते एका देशाचं या ठिकाणी नाव लिहायचं, संविधान निर्मितीचं वर्ष लिहायचं आणि त्या देशामध्ये असलेल्या संविधानाची 2 वैशिष्ट्ये तुम्ही शोधून एवढी माहिती उपक्रममधून तुम्ही शोधायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला सर्व बाबी समजले असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं संविधानाची आवश्यकता कशासाठी आहे, कशाला पाहिजे संविधान? संविधानामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार केल्यामुळं अनेक फायदे असतात, म्हणून संविधानाची आवश्यकता आहे. राजेशाही फायदे तोटे आहेत. जर संविधान नसतं तर काय झालं असतं असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येईल हे तुम्ही सांगू शकाल का? बघा, देशाला संविधान नसेल तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? कशासाठी संविधानाची आवश्यकता आहे? कशाला गरज आहे संविधानाची? संविधान नसेल तरीसुद्धा आपण देशाचं राजकारभार करू शकू, पण सर्व नियमांचं पालनपोषण त्यामध्ये होणार नाही. तर राष्ट्राला संविधान नसेल तर काय होईल असं तुम्हाला वाटतं हे सुद्धा तुम्ही तिथं या ठिकाणी सांगू शकता. जसं उदाहरणामध्ये मी एक सहज उदाहरण सांगतो तुम्हाला की राष्ट्राचा राज्यकारभार संविधानानुसारच चालायला हवा, परंतु एखाद्या राष्ट्राला संविधान नसेल, तेथील राज्यकर्ते मनमानी पद्धतीनं राज्यकारभार करतील, नागरिकांचे अधिकार त्यामुळे नष्ट होतील, राज्यकर्ते आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतील आणि सर्व अधिकार स्वतःकडे ठेवून ते हुकुमशहा बनतील. त्यामध्ये जनतेचं स्वातंत्र्य नष्ट होईल. जनतेचं स्वातंत्र्य जर नष्ट झालं तर समाजाचा विकास होणार नाही. समाजामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव निर्माण होईल किंवा समाजामध्ये जे अल्पसंख्य लोक आहेत यांच्यावर काय होईल? अन्याय होईल. जसं की पूर्वीची राजे अनियंत्रित सत्ता गाजवून जनतेवरती अन्याय करीत असत. असे सर्व प्रश्न उद्भवू नये म्हणून या ठिकाणी संविधानाची आवश्यकता आहे असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणता येईल. खाली 1 2 3 4 5 6 मुद्दे दिलेत. त्या 6 मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला संविधानाची गरज आहे असं म्हणता येईल. बघा, त्यातला पहिला मुद्दा मी सांगतो की शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळं त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते, म्हणून संविधानाची आवश्यकता आहे. दुसरं पहा, संविधानात नागरिकाचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते आणि ते राहण्यासाठी संविधानाची नितांत आवश्यकता आहे. तिसरं पहा, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे एक कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासारखं आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच राज्यकारभार करणं बंधनकारक आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही सत्तेचा गैरवापर करता येऊ नये यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. चौथं पहा, संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांच्या शासनावरील विश्वास वाढतो आणि त्यातूनच लोकसहभाग वाढते. त्या सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही ही अधिक मजबूत होते. यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी 5वं पहा, संविधान त्या देशासमोरील काही राजकीय आदर्श ठेवते.
त्या दिशेने वाटचाल करण्याचं बंधनसुद्धा त्या राष्ट्रावरती असते आणि त्यातूनच जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्काचं संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. मानवी हक्काचे जे काय आहे, मानवाचे जे काही जागतिक शांतता आणि सुरक्षितता आणि मानवी हक्काचं संवर्धन होण्यासाठी संविधानाची नितांत आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकंदरीत नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्यामुळं नागरिकांची जबाबदारीसुद्धा निश्चित होते आणि यासाठी नितांत म्हणजे संविधानाची नितांत आवश्यकता आहे. तर थोडक्यात बघा, मी एवढंच म्हणतो की शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करता यावं, यासाठी सत्तेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. नागरिकांचा हक्क सुरक्षित राहण्यासाठी संविधानाची गरज आहे. कायद्याचं राज्य प्रस्थापित होत असल्यामुळं मनमानी कारभार करता येत नाही यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढवण्यासाठी आणि शासनाच्या उपक्रमामध्ये सहभाग वाढवण्यासाठी संविधान, लोकशाही बळकट होण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे. आणि 5वं, जागतिक शांतता आणि सुरक्षितता आणि मानवी हक्काचं संवर्धन या गोष्टींना पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी संविधानाची नितांत आवश्यकता आहे. आणि शेवटचं त्या ठिकाणी संविधानात कर्तव्याचाही उल्लेख असल्यानं नागरिकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी संविधानाची गरज आहे. त्यानंतर बघा की पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की राज्यकारभार म्हणजे काय. बघा, देशाच्या राज्यकारभारामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो हे आपण यामध्ये बघायचं आहे. बघा, देशाच्या सीमाचं रक्षण करणे. बघा, राज्यकारभारामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीमध्ये कोणकोणत्या बाबी येतात ते या ठिकाणी बघायचं आहे. की देशाच्या सीमा रेषाचं रक्षण करणे, त्याचबरोबर परकीय आक्रमणापासून जनतेचं रक्षण करणं, इथंपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचं संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधीचं निर्णय घ्यावं लागतं. यालाच राज्यकारभार असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यकारभार म्हणजे एकच घटक आपण घेतलो म्हणजे राज्यकारभार असं नाही. राज्यकारभारामध्ये अनेक विविध बाबींचा समावेश या ठिकाणी होतो. यामध्ये परकीय आक्रमणापासून देशाचं आणि जनतेचं रक्षण करणं, अगदी रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलन, इथून शिक्षण, आरोग्य, उद्योग व्यवसाय, दुर्बल घटक, महिला, बालके, आदिवासी यांची प्रगती असे अनेक बाबींचा समावेश यामध्ये होतो. आणि या सर्वांच्या बाबी संबंधीचं निर्णय घ्यावं लागतात. यालाच राज्यकारभार असं म्हटलं जातं. आणि संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे पाहणं या ठिकाणी आवश्यक आहे. कशी झाली भारताची संविधानाची निर्मिती हे या ठिकाणी पाहता येईल. भारताच्या संविधान निर्मितीची सुरुवात 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. आणि त्यानुसार भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि ती समिती म्हणजेच संविधान सभा म्हणून ओळखली जाते. आता नेमकं भारताच्या संविधानाची पार्श्वभूमी काय आहे ती पार्श्वभूमी समजावून घेत असताना इसवी सन 1946 पासून भारतीय संविधानाच्या निर्मितीची सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा कारभार भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसारच चालेल ही या नेत्यांची भूमिका होती. आणि त्यामुळं भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक समिती या ठिकाणी तयार करण्यात आली आणि या समितीला आपण संविधान सभा म्हणून या ठिकाणी ओळखतो. मग या संविधान सभेमध्ये काय काय आहेत या बाबी आणि त्या अनुषंगानं जी काही माहिती आहे
ती माहिती आपण या ठिकाणी पुढील तासामध्ये पाहूया. या तासामध्ये आपण काय काय बघितलं हे मी पहिल्यांदा सांगतो की गेल्या वर्षी 6वीच्या प्रकरणामध्ये नागरिकशास्त्राचा जो भाग आहे तो भाग आपण आपले स्थानिक शासन संस्था यामध्ये आपले सामाजिक जीवन, समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा प्रशासन इत्यादी घटकांची माहिती आपण त्यामध्ये म्हणजे उजळणीवजा बघितली. त्यानंतर आपण या प्रकरणामध्ये चला थोडे उजळणी करूया यानुसार 6वीच्या प्रकरणाची माहिती बघितली. त्यानंतर आपण संविधान म्हणजे काय हे बघितलं. संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत हेही बघितलं. माहीत आहे का तुम्हाला त्यामध्ये अमेरिका आणि इंग्लंड या देशाचं संविधान, या दोन्ही देशामधलं संविधानाचा काय मूलभूत फरक आहे आणि कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये आपण बघितलं. त्याचबरोबर चला शोधूया यासाठी तुम्हाला एक मी उपक्रम दिलेलं होतं की कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या देशाचं नाव, त्या देशाचं संविधानाची निर्मितीचं वर्ष आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय करायचं आहे त्या संविधानाची 2 वैशिष्ट्ये हे शोधण्यासाठी सांगितलेलं आहे उपक्रम म्हणून. त्यानंतर आपल्याला संविधानाची आवश्यकता का आहे, संविधान नसतं तर काय झालं असतं याही प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी बघितलं. उदाहरणामध्ये राष्ट्राला संविधान नसेल तर काय होईल असं तुम्हाला वाटतं. मला जे काय वाटतं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही सांगू शकता. एकंदरीत संविधानाची आवश्यकता किंवा संविधानाची गरज का आहे हे आपण 5 मुद्द्याच्या अनुषंगानं माहिती बघितली. त्यानंतर राज्यकारभार म्हणजे काय आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी या इथंपर्यंतची माहिती आपण सविस्तररित्या पाहिलेलं आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. इथं आपण थांबूया.